पालकमंत्रीपद भाड्याने दिलं होतं त्या कालावधीत आणि काही याच्यामध्ये कोण कोण कार्यकारी अभियंता, डेप्युटी इंजिनियर, जेई आणि याच्यामध्ये मला वाटतं मीडियाचं मेमरी स्ट्रॉंग असेल तर एक कार्यकारी अभियंता कोणीतरी कोकणे नावाचे होते, त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पिस्तूल मागितलं होतं, है ना, पिस्तूल बाळगण्याची किंवा पिस्तूलची परवानगी द्यावी. आणि याच्यावरती सध्याचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते यांनी सुद्धा मला वाटतं सभागृहामध्ये टिप्पणी केलेली होती. तर बोगस उचललेली बिले जिल्हा वार्षिक योजना म्हणजे DPDC सन 2021-2022 अंतर्गत यावेळेस कोण पालकमंत्री होते? माननीय धनंजय मुंडे साहेब पालकमंत्री होते. कोरोनाचा कालावधी मला वाटतं या कालावधीत होता. परळी आणि अंबाजोगाई तालुक्यातील कामे न करता कोट्यवधी रुपयाची बिलं उचललीत. दिनांक 30/12/2021 रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग अंबाजोगाई 2,31,00,000. दिनांक 18/3/2022 रोजी कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग बीड 10,98,00,000. दिनांक 25/3/2022 रोजी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई 6,59,00,000. दिनांक 26/3/2022 रोजी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद बीड क्रमांक 2, बरं का, जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक 2 पकडायचा, 2 म्हणजे पलीकडचा, 16,48,00,000 रुपये. आणि दिनांक 31/3/2022, 31/3 म्हणजे कोणता दिवस असतो माहिती आहे तुम्हाला? 2022 रोजी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद बीड 1,34,00,000 असे एकूण 37,70,00,000 रुपये या कामांची बोगस बिले संजय मुंडे हे कार्यकारी अभियंता म्हणून दाखवलेत. हे ॲक्च्युअल डेप्युटी इंजिनियर होते. कुठं? परळीला. त्या दिवशी चार्ज त्यांना देण्यात आलाय. आणि 25/6/2022 रोजी उपअभियंता संजय मुंडे सार्वजनिक बांधकाम उपविभाग परळी यांच्याकडे कार्यकारी अभियंता पदाचा चार्ज प्रभारी कार्यभार देण्यात आला. त्यांनी ही बिले उचलून दिले आहेत. म्हणजे हे मोडस अप्रेंटिसिटी लक्षात आले का तुमच्या? कलेक्टरकडून पैसे जिल्हा परिषदेला डंप करायचे, जिल्हा परिषदेकडून डायव्हर्ट करायचे सार्वजनिक बांधकाम विभागात, आणि ते पैसे 31 मार्चलाच उचलण्याची गरज नाही. मग ते पैसे उचललेत कोणत्या दिवशी? 25/6/2022 ला. एकाच दिवशी 37,70,00,000 रुपये. 1 रुपयाचंही काम न करता. त्या कामांची यादी सुद्धा माझ्याकडे आहे आणि याची PDF आहे माझ्याकडे. मी सगळ्या मीडियाला PDF देतो. कृपया माझं मत असं आहे की मीडियाने त्यांच्या कोणतं म्हणतात पेज मीडियाचं किंवा तुमच्या आपापल्या मीडियाच्या ह्याच्यावरती तुम्हाला टाकता येईल कामाच्या नावासह. आणि हे कामातले म्हणजे त्या गावांना बी बघू द्या ना की त्यांच्या गावात काम झालंय का. 1 रुपयाचं हे काम न करता 37,70,00,000 रुपये उचलण्यात आलेले आहेत. 1. क्रमांक 2, सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई रस्ते विशेष दुरुस्ती कार्यक्रम 2021-22 अंतर्गत जानेवारी 2023 मध्ये, जानेवारी 2023 ला सुद्धा या जिल्ह्याचे पालकमंत्री हे माननीय धनंजय मुंडे साहेब होते. दिनांक 13/12/2021 रोजी 9 कामांचे 15 कोटी, 9 कामांची यादी माझ्याकडे आहे, PDF तुम्हाला द्यायला तयार आहे. दिनांक 18/2/2022 रोजी 1 कामाचे 1,20,00,000 कार्यकारी अभियंता गौरी शंकर स्वामी यांनी एकूण 16,20,00,000 रुपये हे रस्ते विशेष दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत
काडीचंही काम न करता हे पैसे उचलून घेण्यात आलेले आहेत. बजेट अर्थसंकल्पीय कामे हॅम म्हणजे हायब्रिड ॲन्युटी अंतर्गत, आता हा तिसरा प्रकार चालू झाला बरं, अंतर्गत मंजूर आणि सुरू असलेले 59 कोटी रुपयाचे रस्ता काम सुरू असून त्यामध्येच 6 कोटी 30 लाख रुपयाचं आणखी एक काम मंजूर करून केल्याचे दाखवले. परळी पूस बर्दापूर हा रस्ता कोणता आहे मला माहिती नाही. परळी पूस बर्दापूर या रस्ता कामावर 5 कोटी रुपये काम न करता बिल उचलले आहे. आणि याच्यातली गंमत बघा पुढं, या कार्यालयाने पाहणी केली, तपासणी केली, त्यावेळेस या कामावर डबल पैसे उचलल्याचे लक्षात आले. त्यांनी सांगितलं की 17/3/2022 कक्ष अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाने कळवलं की एकाच कामावर डबल बिल उचलण्यात आलेले आहे. तरी सुद्धा याच्यावरती कसल्याही प्रकारची कारवाई झाली नाही, पैसे तर उचलून घेऊन गेले. हॅम म्हणजे हायब्रिड ॲन्युटी कार्यक्रम आहे आणि हे दुसऱ्याच 5 कोटी रुपये दुसऱ्याच हेडमधले मंजूर करून आणले, दुरुस्तीच्या हेडचे, ते बी उचलून घेतले. यावेळी कार्यकारी अभियंता आहेत शिवशंकर स्वामी, उप अभियंता आहेत संजय मुंडे आणि कनिष्ठ अभियंता आहेत अतुल मुंडे. हे कार्यरत होते या तारखेला. त्याच्यानंतर परत DPDC माननीय जिल्हाधिकारी बीड, त्यावेळेस कोण जिल्हाधिकारी होते मला माहित नाही, यांनी 25/3/2020 रेखावार होते का कोण होतं, 25/3/2020 ला बहुतेक 25/3/2020 रोजी प्रशासकीय मान्यता रद्द केल्या 57 कामाच्या. परळी मतदारसंघातल्या 57 कामाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाईच्या अंतर्गत येत असलेल्या 57 कामाच्या म्हणजे काय रद्द केलं, प्रशासकीय मान्यता प्रमा रद्द झाली म्हणजे विषय संपला. परंतु काय झालंय, या कामांचे एकूण 57 कामांचे प्रमा रद्द केल्यावर बी कलेक्टरने इकडे प्रमा रद्द केल्या, परंतु आकांनी तिकडे 14,43,45,000 रुपयाचे बिल उचलून मोकळे झाले. 14,43,45,000 रुपयाचे बोगस बिल उचलले. प्रशासकीय मान्यता कलेक्टरांनी रद्द केले. तत्कालीन कलेक्टर कोण होते मला माहित नाही. 25/3/2020 तुमचं मत आहे का राधा विनोद शर्मा साहेब होते, बहुतेक राधा विनोद शर्मा असतील. त्यांनी प्रमा रद्द केल्या, पण अंबाजोगाईच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरनी डेप्युटी इंजिनियरनी त्यांनी 57 कामाच्या 14,43,45,000 रुपये उचलून सुद्धा मोकळे झाले. हा अतिशय गंभीर गुन्हा आहे. अशी एकूण परळी मतदारसंघामध्ये 2000 म्हणजे 21-22 आहे ना, हा मी ज्या तारखा सांगितलेल्या आहेत तुम्हाला, सुरुवातीची तारीख आहे 13/12/2021 पासून 13/12/2021 बरं का, 2021, 22 आणि 2023 जोपर्यंत सरकार होतं त्या सरकारच्या कालावधीत मी जे आकडे सांगितले, एक पहिलं 37,70,00,000 रुपये बोगस उचलले, दुसरे 14,46,00,000 रुपये आणि 16,20,00,000 रुपये आणि 5 कोटी रुपये बर्दापूर पूसवरती, असे एकूण 73,36,00,000 रुपये बोगस बिले उचललेली आहेत. ती या एवढं बोगस बिलं मला वाटतं महाराष्ट्रातल्या कोणत्याही एका मतदारसंघात उचलले गेले नसतील. मी 5व्या टर्मचा आमदार आहे. मी असं कधी काही उद्योग माझ्या स्वतःच्या राजकीय जीवनामध्ये कधी केलेला नाही. हा एवढा मोठा उद्योग माननीय पालकमंत्री आणि तत्कालीन मला वाटतं त्यांच्याकडे कोणता होता
सामाजिक न्याय मंत्र्यांच्या कालावधीत आणि पालकमंत्र्यांच्या कालावधीत 2021 ते 23 या कालावधीत एकट्या अंबाजोगाई सार्वजनिक बांधकाम विभागामधून 73 कोटी 36 लाख रुपयाची बोगस बिलं उचललेली आहे। या कामांच्या याद्या माझ्याकडे आहेत। 1, 2 आणि 3 फायली मी केलेल्या आहेत वेगवेगळ्या, हेड बी वेगवेगळे आहे। DPDCचे किती उचलले, राज्य सरकारच्या SRचे किती उचलले आणि बाकीचे किती उचलले ह्या याद्या आहेत। याच्या PDF आहेत। झेरॉक्स काढून याद्या देण्यापेक्षा PDFच तुम्हाला देतो, तुमचे नंबर द्या आणि ते आपल्या आपल्या ब्लॉकवरती टाका तुमच्या मीडियाच्या, आणि मीडियाला सुद्धा खाली जाऊ द्या आणि परळी मतदारसंघातल्या सुज्ञ जनतेला सुद्धा पाहू द्या की या कामावर या कालावधीत या कामावर इथे कामं झालती का। 1 रुपयाचं सुद्धा काम न करता ही सगळी बोगस बिलं या ठिकाणी उचलण्यात आलेली आहे। आता या संपूर्ण यादी संदर्भात तुम्ही यादी मुख्यमंत्र्यांकडे दिली का आणखी कोणाकडे दिली आणि तक्रार कोणाकडे करणार आहात? मी अजून कोणाकडेच दिली नाही। राज्याचे मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री उद्या येणार आहे, त्यांना बी ही संपूर्ण यादी, पण उद्या नाही देणार, उद्या DPDC आहे, पहिल्यांदा येत आहेत ते, त्यांना फक्त माहिती तर आता होणारच आहे ना, ते आमच्या इथे येत आहे। उद्याच्या DPDC मधला आमचा विषय हाच राहणार आहे, याची तक्रार तर देणार आहे ना अजितदादाकडे बी। आपले शागिर्द किती म्हणजे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कारभार करतायत, म्हणजे तुमचे सामाजिक न्याय आणि पालकमंत्री शिवशंकर स्वामी हे मुंडे कोण आहेत, संजय मुंडे, आणि मला असं कळलं संजय साहेब 2022ला याच्यावर बी गेले, रिटायर झाले हे पैसे उचलून देऊन, आणि परत त्यांच्या बिचाऱ्याचं काहीतरी आजार झाला आणि तेव्हापासून ते मग कुठे ते बी सापडत नाही। देवदयाच्या कृपेने चांगल्या ठिकाणी असावा एवढीच अपेक्षा आहे। ते माणूस त्या परिसरामध्ये नाही, आता परळी आणि अंबाजोगाई परिसरामध्ये नाही, रिटायर झाल्यावर ते डेप्युटी इंजिनियर राहायला पाहिजे ना तिथं। किडनीचं काहीतरी आजार झालता म्हणले किरकोळ, अगोदर एकदम टाईट होता, पण हे बिलं उचलून दिल्याच्या नंतर लगेच किडनीचा आजार त्याला झाला। सुरेश धस काय बोलते मला याचं देणे घेणं नाही असं बोलत तुमच्याबद्दल एकेरी भाषेत त्यांनी वक्तव्य केलं। नाही, ते बोलू शकतात। अजितदादा हे 7 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले, माझे सुद्धा काही काळ ते नेते राहिलेले। सुरेश धस ते मला म्हणू शकतात, माझा एकेरी उल्लेख करू शकतात। त्यांचं माझ्यापेक्षा वय जास्त आहे। अजितदादाचं समथिंग 65च्या आसपास वय आहे, माझं 54 वय आहे, मी लहान माणूस आहे, त्याच्यामुळं मला एकेरी उल्लेख केला काय, अरे तुरे बोलले काय किंवा जास्त जोरात बोलले काय त्याचं मला काही वाटत नाही। मी त्यांच्याबरोबर असताना बोललेले, मी सांगतो ना अजितदादा रागारागात बोलतात पण नंतर मात्र प्रेम करतात, त्याच्यामुळे अडचण नाही। पण एवढं प्रेम करू नये दादांनी 63 कोटी उचलणाऱ्यांवर, अशी माझी विनंती हो। मी फक्त फडणवीस, नड्डा, शहा यांच्या झालं ते मी बोललो ना, ते बरोबर आहे, दादा बोलतात ते बरोबर आहे। फडणवीस साहेबांशी बोलू शकतात, नड्डा साहेब ते ज्येष्ठ म्हणजे महायुतीचे एक प्रमुख घटक आहेत, ते जर त्यांना कोणाबद्दल काही बोलायचं असेल, मी तर काही त्यांच्यावरती बोललो नाही, माझ्याकडून चुकून एकदा एकेरी उल्लेख केला होता, मी माफी मागितली होती, आणि ते जे आहेत ते बरोबर आहे। नड्डा साहेब, अमित शहा साहेब किंवा मोदी साहेब आणि फडणवीस साहेब किंवा आमचे राज्याचे जे महसूल मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्याकडे ते बोलू शकतील, बाकीच्यांना आम्हाला छोट्या कार्यकर्त्यांना दादांनी बोलण्याचं काय कारण? धनंजय मुंडे म्हणतात की माझ्या राजीनाम्याची मागणी कोणीही केली नाही। आम्ही सुद्धा नाही केली, मी कुठे राजीनामा केला, फक्त एवढं म्हणतो ही एवढं कसं काय उचललं एवढं म्हणणं आहे बाबा आमचं। आता याचं उत्तर द्या म्हणा एक्स पालकमंत्र्यांना। हा बोला। यादी तुम्ही दिली
याचे कंत्राटदार नेमके कोण आहेत आणि ते आता ते तुम्हीच बघून घ्या ना, त्याच्यातले कंत्राटदार कोण आहे काय, एवढं कुठं बघत बसावं. काही काय मजूर संस्था आहेत, काही गुत्तेदार आहेत, त्यांचे नावं तुम्हीच बघा. PDF दिल्यावर काय अडचण आहे तुम्हाला? PDF दिल्यावर गुत्तेदार कळेल, हे कळेल, ते कळेल, कोणाच्या नावावर आहे काय आहे. आणि हे पसारा थोडा आहे का, हे लय मोठा पसारा आहे. हा, कामांच्या याद्या आहेत, काही ठिकाणी लाखात पैसे उचललेत, काही ठिकाणी कोट्यात उचललेत. हे काय, हे पहिलं जे हे आहे 30/12/2021 ते 31/3/2022 या कालावधीत भाऊ किती पैसे उचललेत? 70 कोटी ना पहिल्या कट्ट्यात, 37 कोटी. 37 कोटी हे लास्टला आहेत. हे 37 कोटी 70 लाख पहिल्या टप्प्यात. उद्या DPDCची बैठक आहे आणि पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा उद्या इथं आहेत. पंकजा मुंडे सोबत आहे, धनंजय मुंडे सोबत आहे, तुम्ही राहणार हो. त्या आधीच तुम्ही हा घोटाळा काढला. मी आधी काय DPDCच्या आधी काढला नाही, माझ्याकडे आता पोहोचला, आज दुपारी पोहोचला. जे कोणी त्या परिसरामध्ये त्यांच्यावरती समजा प्लीज असतील लोक, ते प्लीज असलेले लोक कागद आणून देतात माझ्याकडं आणि त्याच्यावरती मी बोलतो. आता महादेवराव मुंडेंचा मर्डर झालेला सुद्धा मला बाहेरून थोडीच अमेरिकेतून कोणी नाही सांगितला, परळीतल्याच लोकांनी सांगितला. कारण महादेव मुंडेंच्या मिसेसचं स्टेटमेंट मला वाटतं तुम्ही घेतलेलं आहे. त्याचं लेकरू रडतंय अजूनही. महादेव मुंडेचा 15 महिन्याच्या नंतर सुद्धा एकही आरोपी पकडला गेलेला नाही. म्हणून ही माहिती ज्यावेळेस आली, DPDC उद्या आहे का नाही का याचा काय संबंध आहे याच्याशी? याच्याशी जे माझ्या पुढे ज्या दिवशी येईल त्या दिवशी मी लोकांच्या पुढे मांडायचा प्रयत्न करेन. 73 कोटी रुपये उचलणं म्हणजे भाजपाला नाही राव, हे लय अवघड आहे. इतकाले पैसे कस काय उचलू शकतात? 73 कोटी मध्ये मला वाटतं एखादा मतदारसंघ कॉन्क्रिटीकरण झालं असतं त्याचं, नाही तर अख्ख्या जिल्ह्याचं शाळा बांधता आल्या असत्या. अख्ख्या जिल्ह्यामध्ये अंगणवाड्याचा पत्त्या नाही, आमच्या शाळा खोल्या नाहीत, सगळ्या बांधून झाल्या असत्या ना. हे कशाला रस्त्यावर पैसे खर्च करायचे आणि ते बी बोगस उचलण्यासाठी? इतकाले बोगस उचलता सर, बोगस मान्य करू, लाख रुपयाचं उचललं, 25,000 उचललं, 25 लाखाचं उचललं. 25 पैसे सुद्धा उचलता येत नाहीत, 73 पैसे बोगस उचलता येत नाहीत. आणि याच्यामध्ये सरकारने कळवलंय एका ठिकाणी, तर इथं डुप्लिकेशन झालंय पूस बारदापूर रस्त्यावर. पूस बारदापूर रस्ता म्हणजे कोणी करचं आहे? यांच्याच मतदारसंघातला असं मला माहिती बाबा, मी एवढा फिरलेलो नाही जिल्हा, पण पत्रकार मंडळींना माझी विनंती, तेवढा सायगाव तिकडच दिसतंय मला असं वाटतं. शीतल कुमार बल्लाळ म्हणून PI होते, त्यांचा एक ऑडिओ क्लिप जो आहे तो व्हायरल झाला होता वाल्मिक कराड याच्यासोबत बोलताना. एक दुसरा एक ऑडिओ त्यांचा व्हायरल होते, त्यांच्या सहकारी पोलिसांचा त्यांनी छळ केल्याचा ऑडिओ आहे, ऐकलं? जाऊ द्या, ते कोण ज्यांचा कोणाचा छळ वेळ झाला असेल, हे बल्लाळ देव जो काय आहे त्याच्यावरती काय त्यांची तक्रार असेल ती तक्रार SP-कडे करावी, SP त्याचं निर्धारण करतील. आता आकांचे माणसं आका कसे बोलतात पोलिसांना, ते मी जिल्ह्याचा बाप आहे. आता आम्ही आमच्या जिल्ह्याचा बाप जर ते एकटे झाले तर आमचे बाप कुठं होते याचा आम्हाला मेळ लागा. जिल्ह्याचे बाप झालेले होते ते आका, तर मग जिल्ह्याच्या बापाचं हे कर्तव्य आहे का? जिल्ह्याचं बापाचं काम काय असतं? आणि मग ह्याच्यामुळे तर कोट्यावधी रुपयाच्या प्रॉपर्टी व्हायला लागल्या, कुणीकडे जमिनी घ्यायला लागले. 50-50 लोकांना ते दर महिन्याला, लोकांना म्हणतोय मी, तुम्ही ओळखून घ्यायचं काय, 50-50 100-100 लोकांना ते दर महिन्याला काही ठराविक रक्कम पाठवत होते. नको त्या माणसांच्या कोट्यवधी रुपयाच्या प्रॉपर्टी दिसायला लागल्या, काही बी व्हायला लागले. मग याचं कारण काय? हे आता इतकाले बोगस मला वाटत नाही महाराष्ट्रातल्या कोणत्या एका मतदारसंघामध्ये
73 कोटी रुपयाचं बोगस बिल उचललं गेलं असेल. हे बोगस बिल कसे उचलले बाबा? कोरोनाचा काळ होता, तुमचंच मवियाचं सरकार होतं, ठाकरे साहेबांचं मंत्री मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री अजितदादाच होते. दादांना आता उद्या आम्ही विचारू, दादा मायबाप हे कसं इथल्या इथं चौकशी लावतात का वरून चौकशी लावतात बघूया. आणि शिवेंद्र बाबा या खात्याचे मंत्री झालेत आता. आणि सगळ्यात जास्त म्हणजे बरं झालंय, प्लॅनिंग आणि फायनान्स ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडंच हे तपासणी आता येणार आहे. प्लॅनिंग डिपार्टमेंटला सुद्धा डोकं चक्रावून जाईल ना, इतकं भारी प्लॅनिंग आहे. DPDCचे पैसे कलेक्टरकडनं BNCला पाठवायचे, BNC कडनं जिल्हा परिषदेला डंप करायचे. म्हणजे जिल्हा परिषदेला काय, या वर्षीचे पैसे पुढच्या वर्षी खर्च करता येतात. हे मार्च महिन्यामध्ये पैसे डंप केले, म्हणजे डिसेंबर महिन्यापासून डंप करण्याला सुरुवात केली. प्लॅनबद्ध कार्यक्रम बघा, डिसेंबर महिन्यापासून मार्च महिन्यापर्यंत पैसे डंप केले आणि 25/6ला हे पैसे काढून घेतले. कारण पैसे कुठे आहेत? जिल्हा परिषद. मग बिल कुठून काढायचे? BNCतून. मग पैसे परत जिल्हा परिषद कडून ट्रान्सफर करायचे. कुठं? ॲक्च्युअल नियमाप्रमाणे जे प्लॅनिंग डिपार्टमेंटचे जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत त्याप्रमाणे BNCला हे पैसे दुसऱ्या वर्षात वापरता येत नाहीत. इथं मात्र ते सुद्धा रूल्स अँड रेग्युलेशन मातीत घालण्यात आलेलं आहे. जिल्हा परिषदेकडून पैसे ट्रान्सफर केलेत BNCला आणि बिल BNC कडून काढून घेतले. एवढ्याले बिल काढायचे म्हणल्यावर कसं व्हायचं बा? हे आगा नको तेच काहीतरी पुढं आलंय एवढ्याला मोठालं. आणखी कोणाला काय विचारायचं असलं तर बोला, संपलं. मतदारसंघातली एक घटना आहे 13 वर्षी सौरभ भोंडवे नावाची, बुडून मृत्यू झाला असा प्राथमिक अंदाज आला, मात्र त्याची हत्या झाल्याचं त्याचे नातेवाईक जे आरोप करतायत. तुम्ही देखील पोलिसांना बोललं, नेमकं काय प्रकरण आहे? नाही, हे भोंडवे मला वाटतं पिठी ह्या गावच्या आहे आणि आपला जो याचा डोंबरीचा तलाव आहे, नाव डोंबरी प्रकल्पाचं, ओखांडा प्रकल्पाचं नाव डोंबरी. हे मला वाटतं 2 कोणीतरी फौजी आणि हे असे एकत्रित सगळेजण आनंद साजरा करून त्या ठिकाणी गेले आणि वडिलांचं आणि त्यांचं सगळ्यांचं ऑब्जेक्शन आहे की त्यांना बुडवून मारण्यात आलं. आणि नंतर हे गेले तर केदार नावाचे एक PIचा चार्ज दिलेले आकांनी, त्यांनी या लोकांची फिर्याद घेतलेली नाही. म्हणून आता SP साहेबांना आमची विनंती आहे की जर वडिलांनी त्यांच्या कुटुंबियांनी फिर्याद जर दिली तर ती फिर्याद घ्यावी आणि चौकशीमध्ये जर काही नाही आढळलं तर त्या लोकांना रिलीव्ह करावं. रिटायर फौजी का काय आहेत ते 2. जिल्ह्याच्या विकासाच्या अनुषयाच्या संदर्भात म्हटले होते आणि विशेषतः आष्टी मतदारसंघाचा जो जिल्हा नियोजन बैठक, कशाला अनुशेष आणायचं? हे काही अनुशेष नको आम्हाला, काहीच नको, पैसा नको, फक्त हे दुसऱ्यांनी उचललेलं हे माघारी भरून घ्या एवढ्यासाठी DPDCला जायचं. अनुशेषाचं काय करायचं? उद्या अनुशेष नंतर मांडू. 73 कोटी रुपये राव सुरेशराव पळून जावं लागेल 73 कोटी मानल्यावर. हा, अरे 73 कोटी रुपये एका दिवसात उचलायचे मानल्यावर आता हे काय बोलणं, काय बोलावंच, काय बोलणंच बंद पडतंय ना. काय हे बेकार परिस्थिती. कशाचं अनुशासन, कशाचं काय? अहो मी त्या दिवशी बीड जिल्ह्याची DPDC 400 कोटीची, सगळ्यांना विश्वासात घ्यायचा, मला अधिकार द्या म्हणायचं. आम्ही सगळ्यांनी विश्वासाने अधिकार देऊन टाकायचे. हा, उद्याची जी DPDC आहे सुरेशराव रिअप्रोप्रिएशनची, त्याच्यात माझा एक रिअप्रोप्रिएशनचा विषय आहे. पण आता आम्ही बायफर्गेशन वाचतोय, बुकलेट पाठवलं कलेक्टरने, अजून अभ्यास नाही केला. आज रात्रीत अभ्यास करू. त्याच्यात मी प्रत्येक तालुक्याला किती DPDCतनं ह्यांनी पैसे दिलेत, काय दिलेत, शहराचे मागितले, अजूनही PDF येते माझ्याकडं. कलेक्टर म्हणलेत मी पाठवलं. मग तुम्ही काय करता, 100 रुपयापैकी 10 रुपयात 10 तालुके वाटे लावायचे आणि फक्त परळी तालुक्याला 90 रुपये घेऊन जायचे. बरं जायनात का बाबा, सत्कारणी तरी लावा. हे काय असं मानल्यावर परळीचा विकास कसा व्हायचा?
आणि कशाला कोण माणसं उभा राहतील? मग 1,45,000 का 42,000 नाही निवडून यायचे तर काय होतं ना माणसं इतकाला मानलं? हा 73 कोटी रुपये उचललेत. 73 करोड 73 कोटी रुपये कशाला म्हणतात? 11 घातले तर 100 कोटी होते. हा आणि हा एकाच फक्त कार्यकारी अभियंता ते 2 का 1 बरोबर 4 दिलाय. संजय मुंडे जे बिचारा कोण आहे डेप्युटी इंजिनियर आहे त्याला 4 द्यायचा. 1 दिन का सीएम अनिल कपूरचा पिक्चर होता ना 1 दिन का सीएम नायक पिक्चर होता. त्याच्यात अमरीश पुरी एक होता आणि अनिल कपूर एक होता. त्याच्यात ते म्हणतो हसत हसत पत्रकार असतो तो अनिल कपूर तो म्हणतो मेरे को 1 दिन का सीएम बनाओ. अमरीश पुरी म्हणतो इसको बना दो 1 दिन का सीएम. एका दिवसात पुरा काटा काढतो. तसा 1 दिन का आमचा संजय मुंडे 1 दिन का एक्झिक्युटिव्ह इंजिनियर गेला बिचारा. आता हे काय गप पैसे उचलायचे 37 कोटी रुपये एका दिवशी उचलायचे. हा दुसऱ्या दिवशी 16 कोटी एकदा उचलायचे 5 कोटी एकदा उचलायचे आणि 14 कोटी एकदा उचलायचे. हे बघा ना 37 कोटी 70 लाख 14 कोटी 46 लाख 16 कोटी 20 लाख 5 कोटी बर्दापूर पुस डुप्लिकेट. सरकारने सांगितलं हे डबल पैसे उचलले तरी बी काहीच नाही. अरे मग हे नेमकं कोणाची शिळी कोणाला पिती आणि कोणाचं काय चाललंय याचा मेळ तरी लागला पाहिजे ना. हे किती भयानक आहे. आणि हा सगळं दाखवणार आहेत का तुम्ही? पीडीएफच पाठवतो ना अजितदादांना. काय तकलीफ त्यांना घ्यायची? अजितदादाकडले पीए डिकले अजून 10-15 पीए सगळ्यांना पीडीएफ पाठवतो. दादा यांना अभ्यास करायला बसवा. उद्याच्या उद्या नाही उद्या आता हो नाही. कृष्णा आंधळे हा पोरगा त्याच्याबद्दल मी माहिती घेतली पोलिसांकडून. SIT चांगलं काम करते. आमचं जिल्ह्याची LCB सुद्धा चांगलं काम करते. काही पोरांची नावं पेपरला TV ला वगैरे येतात. माझी विनंती आहे वरिष्ठ लोकांना किंवा माहिती देणाऱ्यांना की चुकीच्या माहिती देऊ नये. ज्या पोरांनी LCBच्या भागवत शेलार इतर बाकीचे काही जे मुलं आहेत यंग मुलं आहेत ही 6 पैकी 5 आरोपी ह्यांनीच पकडले आणि त्यांचेच नाव टीव्हीवर येतात आकाशी संबंधित. आज तोंड हाणून घेते ना लोक. त्यामुळे माझी विनंती आहे की तुम्हाला सुद्धा बीड जिल्ह्याच्या जे कोणी आपले तुम्ही प्रतिनिधी आहे तुम्ही वरच्यांना कळवा की बाबा बीडच्या बाबतीमध्ये सगळ्याच जणांची सगळेच नावं लगेच फ्लॅश होऊ नयेत अशा प्रकारची विनंती आहे. हा कृष्णा आंधळे हा पोरगा संभाजीनगरला मी त्याची माहिती काढली. संभाजीनगरला पोलिसाची तयारी करत होता पूर्वी. परंतु तो पोलिसाची तयारी करता करता गुन्हेगारीकडे वळला. यापूर्वी त्यांनी तिथेही काही गुन्हे केलेले आहेत संभाजीनगरला. आणि 5 का 7 पत्र्याचं घर आहे. गरिबी आहे. आणि त्याला फारसं काही घराबद्दल म्हणजे मी म्हणत नाही आपल्या घराबद्दल आईवडिलांबद्दल प्रेम असतंच पण न जाणो त्या लेकराला त्याच्या घराची ओढ नाही किंवा त्याच्या घराकडे अनेक दिवस तो संपर्काविना राहतो असा त्याची हिस्ट्री आहे. त्याच्यामुळं कदाचित आता तो एक राज्य सोडून दुसऱ्या राज्यात दुसरं राज्य सोडून तिसऱ्या राज्यात किंवा आणखी कुठं नेपाळकडे इकडे तिकडे सरकला का असं काय घडलं असेल. पण एक राहिले तेवढं एक म्हणजे कृष्णा आंधळे हे या पोऱ्याला अटक झाली पाहिजे. हा आरोपी आहे त्याचा रोल पण त्याच्यामध्ये आहे. कारण संतोष देशमुख सगळ्यांचेच रोल जवळपास सारखे आहे. आणि 50 दिवस झाले. दुर्दैव आहे 50 दिवस अजूनही एक आरोपी आहे. ठीक आहे पण आमचं समाधान आहे. आणि दुसरं म्हणजे उज्ज्वल निकम साहेबांची ऑर्डर ही निघालीच पाहिजे असं हे मत आहे. आणि त्यातल्या त्यात आमच्या जिल्ह्यातले काही लोक आमच्या बीड जिल्ह्याची बदनामी व्हायला लागली
अरे तुमची बदनामी चाटायची का? महादेव मुंडे 15 महिन्यापासून त्याच्या 15 महिन्यापासून जिल्ह्याची बदनामी चाटायची का आम्हाला? 15 महिन्यापासून महादेव मुंडेचे गुन्हेगार आरोपी सापडत नाहीत एक. आणि संतोष देशमुखला इतक्या ब्रुटली मारलं जातं. तुम्ही मारता आणि तुम्हीच बदनामीचे कावे काढता. ही कुठली पद्धत आहे? मारला का? कशामुळे मारला? अरे एखाद्याला बोट लावायची सुद्धा तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो कायदा बनवला, आम्हाला जे संविधान दिले त्या संविधानामध्ये बोट लावायची सुद्धा तुम्हाला मुभा दिलेली नाही. मग तुम्ही इतक्या बेकार पद्धतीने आमचा संतोष का मारला? इतक्या बेकार पद्धतीने आमचा महादेव मुंडे का मारला? महादेव मुंडेचे आरोपी अजून का सापडत नाहीत? DYSP कडे चार्ज दिलाय. मी काल बोललो होतो राग परत SP ला बोललो, पण SP त्या DYSP बरोबर LCBची सुद्धा ऑर्डर काढलेली आहे. LCBचे लोक सहकार्य. माझा LCBवर विश्वास आहे बीडच्या 100% महादेव. काही लोक गायब झालेत. ज्यावेळेस SP ही ऑर्डर दुसरीकडे काढली की महादेव मुंडेचे मारेकरी परळी शहरातून गायब झाले. आणि हे संतोषला ज्या पद्धतीने मारलेले, ही पद्धतीचा राग आलेला आहे. बीड जिल्ह्याची कुठेही बदनामी होत नाही, काय नाही. उलट बीड जिल्ह्याचं राजकारण म्हणजे हे गुंडागर्दी समूळ नष्ट होणार आहे. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, मी कोणालाही सोडणार नाही. मग तुम्हाला सुद्धा काय माहिती असले तर सांगा, माझ्याकडे जशा त्या तुम्ही काढा. संदीप क्षीरसागर जे आमदार आहेत बीडचे, ते असं घातपात झाला असावा असा संशय व्यक्त केला त्यांनी व्यक्त केला. मला तसं वाटत नाही. हा, आता धनंजय मुंडे असं म्हणाले की संदीप क्षीरसागर नाही, धनंजय मुंडे साहेब काय म्हणाले याच्याशी मला काय देणं घेणं नाही. सध्या धनंजय मुंडेंचे प्रताप आम्ही तुमच्या पुढे मांडतोय, हे जरा लोकांच्या पुढे मांडा. हे त्याला काय म्हणाले आणि ते त्याला काय म्हणाले याच्यात वेळ घालू नका. आमचा फोकस हा संतोष देशमुखचा खून आणि त्याचा खून करणाऱ्यांना फाशी देणं हा आमचा हे आहे. आणि हे असं परळी मतदारसंघाचं बाहेर काढणं हे आमची जबाबदारी आहे, ते आम्ही काढतो. अण्णा, आज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 4था दिवस आहे. तुम्ही रात्री भेटूनही आले, त्यांना विनंतीही केली होती तुम्ही की आंदोलन मागे घ्यावं. नेमकं कशा पद्धतीने सरकार कसे प्रयत्न करतो या सगळ्या? सरकार प्रयत्नशील आहे. सरकार त्यांच्या संपर्कात आहे. मी एकटाच नाही, वेगवेगळ्या अंगाने राज्याचं सरकार हे त्यांच्याशी संपर्कात आहे. आणि रात्री मी जाऊन दादांना विनंती केली, कारण काय आहे की यावेळेस तब्येत जरा नाजूक आहे. आणि त्यातल्या त्यांच्या ज्या 8 मागण्या होत्या त्यातल्या जवळपास 3 ते 4 मागण्याला सरकारने होकार दिल्याचं मला कळतंय. आणि ते होकार दिल्याचं कळून सरकार आणि त्यांचा सुसंवाद जो आहे तो चालू झालेला आहे दादांचा. आणि लवकरच त्यातला मार्ग निघेल. आणि माझी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे की जे सरकार हो म्हणेल तेवढं लेखी स्वरूपामध्ये प्राप्त करून घेऊन ते मला वाटतं यश करावं. आणि ज्या बाबतीत सरकार नाही म्हणेल त्याच्या बाबतीत आंदोलन करावं. आम्ही आंदोलनामध्ये 100%, कारण त्यांनी कोणत्याही पक्षाची बाजू कालच्या विधानसभेमध्ये घेतलेली नाही. त्यामुळे त्यांनी आंदोलन पुकारलं तर उद्या आम्हाला बी आंदोलनामध्ये सहभागी व्हावं लागेल. वाल्मिक कराडांचा आणखीन एक फोन कॉल व्हायरल झाला होता. निशिगंधा खुळे नावाची PSI सायबर सेलची आहे. तुमच्यापर्यंत माहिती आली असेल, नेमकी पोस्ट काय होती, काय गुन्हा होता, ती माहिती घेतली असावी. काय होतं? मी नाही घेतली. माझी आपल्याला मुदळकरची विनंती आहे की त्या ज्या निशिगंधा वाड आहेत, काय निशिगंधा खुळे या ज्या अधिकारी आहेत, निशिगंधा वाड ऍक्टर होत्या, सॉरी, निशिगंधा खुळे या हसताना दिसत आहेत त्या याच्यामध्ये. आणि त्यांनी स्पीकर ऑन केलाय. त्यांनी केलाय का आकांनी केलाय मला माहिती नाही. स्पीकर ऑन केलाय आणि प्रकरण ते अतिशय किरकोळ आहे असं म्हणलं. माझं म्हणणं आहे की तुम्हीच खुळे मॅडमला जाऊन विचारा किरकोळ प्रकरण काय आहे ते किरकोळ प्रकरण काय आहे ते. मी सगळ्या मीडियाला विनंती करतो की ते प्रकरण किती किरकोळ होतं, काय होतं आणि कोणाच्या बाबतीत घडलेलं होतं. आणि त्याच्या बाबतीत आका फोन करतात. म्हणून मी काल म्हणलं होतं की पंकजाताई या म्हणाल्या होत्या आपल्या भगवान भक्ती गडावर
की यांच्याशिवाय यांचं पान हलत नाही. तर मग ते पान, ते जे कोणतं पान होतं ते पान आकांनी फोन केलेलं, हे आकाच्या आकांशिवाय कसं काय हल्लं याचा माझा सवाल आहे. मी माझ्या तोंडाने बोलणार नाही. माझी विनंती आहे की हे प्रकरण काय आहे, हे याची शोध मोहीम ही मीडियाने घ्यावी. खुळपे मॅडम जे आहेत, कोण खुळे, काय खुळपे आडनाव आमच्या इथं आहे बरं का, त्याच्यामुळं मला खुळपे आलं, सॉरी. आणि ते वाडे अगोदर त्याच्यावर आता नवीन वाद चालू होईल. मी तुमच्या पाया पडतो रे बाबा, ते बोलता झालेलं आहे. अडाणी माणूस आहे मी, त्याच्यामुळं काय, मी 7वी 8वी शिकलेला माणूस असल्यामुळं तशी अडचण होती. तर माझं म्हणणं असं आहे की 7वी 8वीच ना, का त्याच्यापेक्षा जास्त आहे. हा बहुतेक नाही, मला म्हणण्यात आलेलं. मीडियावरती 1 मिनिट आहे का, हे संपलं. मीडियावरती मला 7वी 8वी पास म्हणलेलं आहे. माझं शिक्षण काय आहे ते बहुतेक तुम्हाला माहिती आहे. नाही, हा मुद्दा बरोबर आहे. माझं म्हणणं असं आहे की खुळे मॅडम यांच्याकडे तुम्ही कालपासून त्यांचा मोबाईल का बंद आहे, मोबाईल का बंद आहे? मग त्यांचा मोबाईल बंद असेल तर घातला शोधा, त्याच्यावरचा घात आहे. घातनी सुद्धा घात केलेला आहे या प्रकरणामध्ये. घात आडनावाचा कोणीतरी त्यांनी घात केलेला आहे आणि महादेव ॲप सुद्धा दाफून टाकलेला आहे घातनी. घात सोपा नाही. आणि ह्या खुळे मॅडम ज्या आहेत त्या काय म्हणतायत, साहेब काय नाही, थोडंसं इकडून तिकडून प्रेशर आलतं म्हणून नोटीस पाठवली होती, बोलवलं होतं. कुणाच्या प्रकरणाच्या बाबतीत, कोणत्या माणसाच्या इज्जती घ्यायला निघाले तुम्ही शोध घ्या आणि नंतर मी त्याच्यावर बोलेन. मी काल मला होतं ना मीडियाला, पण तुम्ही अजून शोध घेतला नाही. पण तुम्ही आमच्या 73 कोटीसाठी आले. माहिती मी कशाला घेऊ? शोध मोहीम, शोध. अहो तुम्ही लोकशाहीचा 4था स्तंभ आहात. आम्ही तर एक 2.25 तालुक्याचे आमदार आहोत. हा, किरकोळ माणसं आहेत आम्ही, गरीब माणसं. एवढं मीडिया घेऊन जाणं, त्याला विचारणं, एवढं आमची ताकद नाही साहेब. आम्ही गरीब माणसं. तुमचे शब्द ऐकण्यासाठी महाराष्ट्र आतुर राहतोय आता. आणि तुम्ही लहान स्वतःला 2.25 तालुक्याचा आमदार आहे मी. महाराष्ट्र कशाला आतुर राहीन? आमच्या बीड जिल्ह्यापुरतं राहू द्या. माझ्या बीड जिल्ह्याच्या पलीकडे मला कोणी ओळखीत नाही. तिथं शेवटचं गाव आहे आमचं उकांडाच्या पुढं मला ओळखीत नाही. इकडं तरडगावांच्या पलीकडे तरडगावांत शेवटचं गाव आहे ना माझं. तरडगावच्या पलीकडं चकलांब्याला सुद्धा मला कोणी ओळखीत नाही. गेल्या 10 वर्षापासून आष्टी, पाटोदा, शिरूर तुमच्या म्हणण्याप्रमाणे 2.25 तालुके ते उपेक्षित आहेत. उद्या DPDCची बैठक आहे. अजित पवारांकडनं काय अपेक्षा? कशाला मागायचं भाऊ, दादाकडून मागायचं नको काही. फक्त ही गेलेलं फोकाट जी आहे ना, दादाला विनंती आहे, ही मोकार गेलेले यांच्यावर गुन्हे दाखल करा. हे जे कोणी जबाबदार असतील, आता हे गरीबच सापडणार ह्याच्यात. मजूर संस्थावाले, हे सुरक्षित बेकार इंजिनियर, सुरक्षित नाही सुशिक्षित बेकार इंजिनियर. हा, ते शिक्षण कमी असल्यामुळं भाषण फसतंय बरं का. तर ते सुशिक्षित बेकार अभियंता जे आहेत ते फसतील. अजून कोणी गुत्तेदार असतील त्याचे नावं मी PDF पाठवतो, तेवढं घ्या. आणि मुख्यमंत्री येतात, काय नेमकं कार्यक्रमात सुरू असणार आहे? आष्टीसाठी भरघोस निधी दिला ना साहेबांनी आम्हाला. 300 कोटी दिली रिअप्रोप्रिएशन मधून. आता उद्या अजितदादांना विनंती करू आम्ही, ती फाईल गेलेली आहे त्यांच्याकडे, होईल ते. भरघोस निधी नाही. भरघोस कशाला, ही काय असं होते, भरघोस नको, लागत तेवढाच द्या असं आम्ही म्हणू. हे जी योजना आहे कृष्णा खोरे महामंडळामध्ये आमचा आष्टी तालुका आहे आणि हे काम मी 2005-06 पासून चालू केलं. तर त्याचं मूर्त रूप आता येत आहे. कारण मध्ये 10 वर्ष मी आमदार नव्हतो. 2% काम झालंय खुंटेफळ प्रकल्पाचं आणि मी निवडून आल्यापासून 23% झालं आत्ता. आणि ती जी 1400 कोटीची योजना माननीय फडणवीस साहेबांनी उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री असताना आमची मंजूर केली ती. त्याचं शुभारंभ जो आहे म्हणजे
पायाभरणी समारंभ आणि शेवटचं जे बोगदा आहे त्याचं ब्लास्ट करून त्याचं कामाचा शुभारंभ करायचा आहे. मोठा कार्यक्रम आहे. एकूण 2800 कोटीची ही योजना आहे आणि त्यातलं 1400 कोटी रुपयाचं कामाचं हे काम आहे. आणि विनंती आमची करायची, 1.68 TMC पाणी आम्हाला मिळाले. पहिलं 500 MCFT आम्हाला ओव्हरफ्लोचं मिळाले कुकडीचं. आणि आत्ता साहेबांनी आमच्या वाट्याला जे मराठवाड्याच्या वाट्याला 23.66 आले, त्यातलं 5.68 आष्टी तालुक्याला आहे. तर आमचं राहिलेलं 4 TMC पाणी मिळावं यासाठी हा कार्यक्रम आहे. आणि माननीय मुख्यमंत्री महोदय पहिल्यांदा जनरल पब्लिकच्या कार्यक्रमात येत आहेत असं आम्हाला वाटतं. साहेबांचे तिकडे बरेच कार्यक्रम होते. त्या दिवशी कोकणात कार्यक्रम आहे, नंतर आपल्या इथं आहे. तर त्या निमित्त मुख्यमंत्री येत आहेत म्हणून आम्ही जे आहे ते त्यांचं स्वागत करण्यासाठी तयार. धनंजय मुंडेंनी आज दिल्ली गाठलेली आहे, असं म्हणतात की जर फडणवीसांनी अजितदादांना मी दोषी वाटलो तर मी राजीनामा देणार. दिल्ली गाठलेली, दिल्लीला ते या राज्याचे मंत्री आहे, ते वरच्या मंत्र्याला भेटायला गेले असतील, काही अडचणी असतील कुठं काय. परंतु आम्ही काय म्हणतो, अजितदादांनी निर्णय करावा. भारतीय जनता पार्टीचा काय संबंध, फडणवीसांचा काय संबंध? फडणवीसांची आमची पार्टी कोणती? भारतीय जनता पार्टी. माझ्या बाबतीतला काय निर्णय असता तर फडणवीस साहेबांनी घेतला असता, परंतु त्यांच्या बाबतीतला निर्णय फडणवीस साहेब कसं काय घेत? त्यांच्या बाबतीतला निर्णय अजितदादाच घेते. अजितदादा काही अभ्यास करत असतील, काही हे करत असतील तर त्याच्यामध्ये आम्ही त्यांना मदत करण्याचं काम करतोय. महिला अधिकारी आढळून आला बल्ला, दुसरी महिला अधिकारी खुळे, काय नेमकं जिल्ह्यात चालू आहे? नेमकं हे काय संभाषण असावं? नाही, खुळे जे आहे, खुळे मॅडम या ज्या पद्धतीने बोलल्या ती पद्धत तुम्ही जरा चेक करा. मला असं वाटतं हे काय म्हणतायत किरकोळ प्रकरण आहे, सोडून द्या. तर माझं विनंती आहे ना तुम्हाला, मी माझं तोंडाने कशाला सांगू? तुम्ही शोध मोहीम घ्या ना खुळे मॅडमची, साहेबांची. तत्कालीन नंदकुमार कोण होते ते का भारगळ होते? नंदकुमार ठाकूर कोणत्या कुठे येतात त्यांना विचारा. किरकोळ कोणतं प्रकरण आहे ते आका म्हणालेले. आका आणि आमच्या जिल्ह्याचे बाप. आता नवीन नाव द्यायचं का त्यांना? का आका बाप? कंबाईन नाव काय द्यायचं? का बाप आका? काय नाव द्यायचं? आका आणि बाप, जिल्ह्याचे बाप. फिनिश करा आता. काय आम्हाला लिंक द्या साहेब. तुमचं बंद करा. आणि आता घेतलाय, गाडी चालवणाऱ्यावर गुन्हा दाखल झालाय.